मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या स्वप्नील तहसीलदारला राजारामपुरी पोलिसांनी काल रात्री पन्हाळा इथून ताब्यात घेतलं। दरम्यान पोलिसांनी कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेल्या स्वप्नीलला ताब्यात घेताना त्याच्या कुटुंबातील महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबातील सदस्यांनी केलाय। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली स्वप्नील तहसीलदार आणि त्याच्या एसटी गँगवर 10 मे 2016 रोजी मोका लावण्याचा प्रस्ताव तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांच्याकडे पाठवण्यात आला होता। चौकशीअंती गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर पाटील यांनी स्वप्नील तहसीलदार आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले। यानुसार स्वप्नील तहसीलदारसह 12 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। स्वप्नीलच्या 9 सहकाऱ्यांनी जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता। यापैकी 4 जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केले, उर्वरितांचे जामीन अर्ज फेटाळले। दरम्यान पोलिसांनी सर्वांचे जामीन अर्ज फेटाळून अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता। या संदर्भातील पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले। हे पुरावे ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायालयाने स्वप्नीलच्या 9 सहकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळले। स्वप्नीलच्या वतीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। याबद्दलची सुनावणी अद्याप सुरू आहे। जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळलेल्या 8 जणांना या अगोदर राजारामपुरी पोलिसांनी अटक करून मोका न्यायालयात हजर केले। दरम्यान कारवाई झाल्यापासून पोलिसांच्या हातीने लागलेल्या स्वप्नील तहसीलदारला रविवारी मध्यरात्री पन्हाळा इथून अटक करण्यात आली। राजारामपुरी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 83/2016 कलम 307 या गुन्ह्याला 21/7/2016 रोजी मोका लागला होता। आत्ता पाहतो या गुन्ह्यामध्ये आपण 8 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि आज स्वप्नील तहसीलदार हा जो टोळीचा लीडर होता त्याला अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये उद्या त्याला मोका न्यायालय पुणे येथे हजर करीत आहोत। स्वप्नील तहसीलदार आणि त्याच्या गँगला 21/7 रोजी मोका लागल्यापासून तो त्या दिवशीपासून फरार होता। अटक टाळण्याचा त्यांनी बऱ्याच प्रयत्न केला, परंतु आज रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पन्हाळा येथील हॉटेल ब्लॉसम या ठिकाणी तो असल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी आम्ही चेकिंग केलं असता त्या ठिकाणी तो मिळून आला नाही, परंतु पाठीमागच्या जंगलात तो मिळून आला। त्याला आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी अटक केलेली आहे। उद्या त्याला मोका न्यायालयात हजर करत आहोत। दरम्यान पोलीस विनाकारण तहसीलदार कुटुंबियांना त्रास देत असल्याचा आरोप स्वप्नीलच्या आई लतिका तहसीलदार यांनी केलाय। स्वप्नीलवर खोटे गुन्हे दाखल करून त्याला अडकवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय। केसेस झालेले आहेत आतापर्यंत, कारण नसताना माझ्या मुलग्याला आयुष्यात उठवा लागले, त्याला स्टँड होऊ देत नाहीत, कुठं सुख घेऊ देत नाहीत आणि चांगल्या माणसाला वाईट करायला लागलेले, आयुष्यात उठवायचा प्रयत्न करायला लागले हे पोलीस लोक आणि खास करून अमृत देशमुख। काय वैयक्तिक दुश्मनी आहे त्यांची मला पण काय कळेना झाले। पोलिसांकडून वारंवार अपमानित करून तहसीलदार कुटुंबातील महिलांना चुकीची वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप स्वप्नीलची पत्नी किरण तहसीलदार यांनी केलाय। पन्हाळा येथून स्वप्नील तहसीलदारला अटक करत असतानाही पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी तहसीलदार कुटुंबातील महिलांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप किरण तहसीलदार यांनी केलाय। आम्ही सगळेजण फॅमिली मेंबर पन्हाळ्याला गेलो होतो फंक्शनसाठी आणि तिथं पोलीस निरीक्षक अमृत देशमुख येऊन त्या हॉटेलवर डायरेक्ट रूममध्ये येऊन माझ्या डोक्याला लिव्हरवर लावून तुझ्या नवऱ्याला इथं बोलवून घे नाहीतर तुला गोळी घालतो असं दमदाटी करत, शिव्यागाळ करत, आमच्या बॅग्स चेक करत, म्हणजे घाण्याघाणेरड्या शिव्या देत, शिव्यागाळ केले। धीराला माझ्या धक्काबुक्की करत, त्यांना शिव्यागाळ करत, त्यांनी चिडावे आणि काहीतरी करावं अशा पद्धतीने त्यांच्याशी वर्तणूक केली आणि गाडीत घालून नेत होते। परत मला बोलले की तुझ्यावर 353 केस टाकतो, तुला पण अडकवतो, तुमच्या फॅमिलीला अडकवतो, स्वप्नीलला बाद करतो। पर हे पोलिसांकडून ही अपेक्षा नाही आहे। स्वप्नीलला कॉल करून सांगितलं असं असं झालंय, त्यावेळी स्वप्नीलने स्वतः डिव्हिजनच्या गाडीला हात दाखवून थांबून स्वतः हजर झाला की त्याला पोलिसांनी ऑन द स्पॉट तिथं पकडलाच नाही। केरलीच्या इथं स्वतः स्वप्नील हात दाखवून हजर झालाय की घरातल्यांना फॅमिलीला काही वेडवाकडं करू नयेत म्हणून।